कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या 35व्या पुण्यस्मरणानिमित्त ओझर आश्रमात जनशांती धर्म सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। या भव्य दिव्य सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून या धर्म सोहळ्याचे ध्वजारोहण 24 नोव्हेंबरला उत्तराधिकारी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अनेक साधू संत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती धर्म सोहळा नियोजन समितीच्या बैठकीप्रसंगी देण्यात आली। यावेळी शिवा काका अंगुलगावकर, बाळासाहेब गटकळ, बाळासाहेब गामणे, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर शिंदे, आश्रमीय पुरोहित विलास शास्त्री कुलकर्णी, जनार्दन भाऊ लोळे, भाऊसाहेब चौधरी, नंदुशेठ पवार, मंगेश टेरले, भास्करराव बुरके, पंडितराव पाणगव्हाणे, विश्वनाथ ठिकले, पंडितराव वाघ, शिवाजीराव तिडके, रंगनाथराव मुळूक, विजय बोडके, हृदयेश्वर गायकवाड, कचरू पाटील, संजय भुजाडे, कोंडाजी उफाडे, विलास बोरस्ते यांच्यासह भक्त परिवारातील प्रमुख सदस्य उपस्थित होते। प्रतिनिधी अमर आढाव, NTV न्यूज मराठी, ओझर। निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय। शांतिधाम धर्म सोहळ्याचा जय हो। शांतिधाम धर्म सोहळ्याचा जय हो। जय बाबाजी, जय बाबाजी, जय बाबाजी, जय महात्माजी। निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या 35व्या पुण्यस्मरणार्थ होणाऱ्या 24/11/2024 या पर्व कालात जो ध्वजारोहण पार पडणार आहेत त्या ध्वजारोहणाच्या तयारीसाठी सर्व जिल्हा सेवक, तालुका सेवक, कमिटी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं सर्वांच्या वतीने टाळी वाजवून अभिनंदन, धन्यवाद। बाबाजींच्या या पुण्यस्मरणानिमित्त अखंड नंदादीप, महिला जप, पुरुषांसाठी अनुष्ठान, 108 कुंडात्मक यज्ञ, हस्तलिखित जप साधना, नाम संकीर्तन, अभिषेक, भागवत पारायण या सर्व या बाबाजींच्या कार्याची एक पताका घेऊन गावोगाव जाणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि हा ध्वजारोहण सोहळा 24 तारखेला अनेक मान्यवरांच्या, संतांच्या आणि या श्री क्षेत्र ओझरमिक जनशांतीधाम या आश्रमामध्ये 24 तारखेला पार पडेल। मी सर्वांना बाबांच्या वतीनं, या सर्व कमिटीच्या वतीनं सर्व भक्तांना निमंत्रित करतो की आपण या सोहळ्यामध्ये, कारण हा सोहळा एक आगळा वेगळा आहे। या जनशांतीधामावर 41 सुवर्ण कळस बसून 108 जे बाबाजींनी ज्योतिर्लिंग छोटे छोटे तयार केलेले आहेत त्याच्यावर पण सुवर्णाची पॉलिश देऊन कळस तयार होणार आहेत। आणि असा 175 कळस सुवर्ण कळसाचा सोहळा हा एक आगळा वेगळा सोहळा बाबाजींच्या या 35व्या पुण्यस्मरणात होतोय। तरी त्याचा प्रत्येक गावातील एक जण का होईना भागवत पारायणासाठी बसावा, एक माता भगिनी नंदादीपासाठी, एक पुरुष अखंड नंदादीपासाठी व 13 जण प्रत्येक गावातून अनुष्ठानासाठी, माता भगिनी कमीत कमी 7 अनुष्ठानासाठी असं नियोजन या ठिकाणी ठरलेलं आहे। तरी सर्वांनी या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, शांतिगिरी बाबांचं दर्शन घ्यावं व आशीर्वाद घ्यावा। जय बाबाजी, जय बाबाजी। निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय। निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींच्या 35व्या पुण्यस्मरणाच्या पर्व काळावर परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांच्या तपस्येचं फळ असलेल्या ह्या बाणेश्वर महादेव जनशांती धामाच्या सानिध्यामध्ये होत असलेलं श्री नर्मदा माता मंदिर, 3.5 शक्तिपीठ, 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग ह्या सर्व मंदिरांची प्राणप्रतिष्ठा व त्या मंदिरावर कलश स्थापना, स्वर्ण कलशाची स्थापना, 108 शिवलिंगाच्या मंदिरावर कलश स्थापना ह्या पर्व काळावर संपन्न होत आहे। ह्या जगातील सर्व तीर्थांच्या देवस्थानाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी आपल्याला या ठिकाणी बाबाजींच्या आशीर्वादाने प्राप्त होत आहे। अशा प्रकारचे यज्ञ केल्याने आपला शापकोप दोष जाईल, कुंडली दोष जाईल, आपलं प्रारब्ध सुकृत त्या ठिकाणी उदयाला येईल, शेती पिकल, ज्यांना मुलं बाळ संतती होत नसेल त्यांना संतती होईल, ज्यांचे लग्न होत नसेल त्यांचे लग्न होतील,
आजारपीडा बाधा जातील, कोर्ट कचेरी वादविवाद कटकटी आपल्या त्याने जातील, दुःख निवारण होईल आणि सर्व कार्यसिद्धी होईल. म्हणून हा कार्यसिद्धी यज्ञ श्री बाबाजींच्या आशीर्वादाने, श्री महात्माजींच्या तपोबलाने या ठिकाणी संपन्न होत आहे. तरी सर्वांनी याच्यामध्ये सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा ही विनंती. जय बाबाजी.